आकाशवाणी मुंबई. राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जंतर मंतरवर आंदोलकांविरोधात बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ. कामकाजात वारंवार अडथळे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळाची मुदतवाढ. राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. आणि चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ झाला. सकाळी 11 वाजता लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकं पटकावणाऱ्या क्रीडापटूंचं अभिनंदन केलं. त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यावर विरोधकांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ घोषणाबाजीला सुरुवात केली. सभापतींनी कामकाज चालवण्याची विनंती करूनही गदारोळ सुरूच राहिला. कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यावर स्थगन प्रस्तावाच्या सर्व नोटिसा नाकारल्याची माहिती पीठासीन अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. एक देश एक निवडणूक या विषयावरच्या संयुक्त संसदीय समितीचा कार्यकाळ संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवसापर्यंत वाढवायला लोकसभेनं मंजुरी दिली. लोकसभेत पेपरफुटीला आळा घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर चर्चा पुढे सुरू आहे. सभागृहाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या चर्चेत भाग घेतला. मात्र त्यांच्या भाषणातले काही शब्द असंसदीय असल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला आणि सभागृहात गदारोळ केला. त्यामुळे कामकाज 2:30 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यानंतरही अवघ्या 1 मिनिटात कामकाज 3 वाजेपर्यंत थांबवण्यात आलं. राज्यसभेच्या कामकाजाची सुरुवात आज कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवून झाली. त्यानंतर अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. विद्यार्थी नेता आईशी घोष हिच्या विरोधातल्या पोलीस कारवाईवरून विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला. मात्र विरोधकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सध्या राज्यसभेत राष्ट्र गौरव अपमान निवारण विधेयकावर चर्चा सुरू आहे. नीट UG पेपरफुटी प्रकरणातल्या 13 आरोपींविरुद्ध सीबीआयनं काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. गुन्हेगारी कट रचणं, फसवणूक, पुरावे नष्ट करणं असे विविध आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं राज्यातल्या पुणे, लातूरसह राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीमध्ये छापे टाकून आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींवर सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले असून हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळानं 1 महिन्याची मुदतवाढ दिली. त्यामुळे या नागरिकांना एसटी प्रवास सवलतीसाठी 1 सप्टेंबरपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड आवश्यक असेल. तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या सवलतीचा लाभ घेता येईल. नोंदणी करूनही अनेक प्रवाशांना स्मार्ट कार्ड मिळालेलं नाही. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. इतर प्रवाशांनीही लवकरात लवकर या कार्डसाठी नोंदणी करावी असं आवाहन त्यांनी केलं. पालघर आणि नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे नुकसानग्रस्त नागरिकांना नियमापेक्षा अधिक विशेष पॅकेज मिळावं यासाठी दोन्ही जिल्ह्यांसाठी एकात्मिक मदत आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. पूरग्रस्त भागातलं जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी दळणवळण आणि रस्ते सुविधा पूर्ववत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग आणि संबंधित यंत्रणांनी आवश्यक रस्ते निश्चित करून युद्धपातळीवर काम करावं असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य सरकारचा 2025 या वर्षाचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर झालाय.
चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेते प्रसाद ओक यांना जाहीर झाला असून राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जी यांना दिला जाणार आहे. जालना जिल्ह्यातली एक महिला जीएसटी अधिकारी आणि खासगी कर सल्लागार व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल 60,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं. वस्तू आणि सेवा कर विभागानं जालना जिल्ह्यातल्या एका इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यापाऱ्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट ब्लॉक करून त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर ते पुन्हा सुरू करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यानं त्याच्याकडून या रकमेची मागणी केल्याचा आरोप आहे. पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं केलेल्या कारवाईत काल एका नायजेरियन नागरिकाला अटक केली. या कारवाईत त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचं मूल्य 1 कोटीपेक्षा जास्त असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. आरोपी ज्या घरात राहत होता त्या घर मालकाविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणी आपल्या विरोधात बदनामीकारक आणि खोटी माहिती प्रसारित केल्याच्या आरोपावरून भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात खटला दाखल केलाय. हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या अधिकृत समाज माध्यम खात्यावरून प्रसारित केलेली पोस्ट केवळ राजकीय हेतूने आणि आपली सामाजिक प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशानं होती असा त्यांचा आरोप आहे. बीड जिल्ह्यातल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी महेश केदार यानं जामिनासाठी अर्ज दाखल केलाय. या प्रकरणात वारंवार निरनिराळे अर्ज दाखल करून सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा सरकारी पक्षानं केलाय. या प्रकरणाची पुढली सुनावणी 3 ऑगस्ट रोजी होणार आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकलंय. या क्रीडा प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरलाय. याशिवाय भारोत्तोलन स्पर्धेत महिलांच्या 69 किलो वजनी गटात 229 किलो वजन उचलून हरजिंदर कौरनं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारताची पदक संख्या 12 झाली. यात 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडले. आज सकाळपासून पातळीत आणखी वाढ झाली. सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 60 मिलीमीटर पाऊस चिपळूण तालुक्यात पडला. त्याखालोखाल 53 मिलीमीटर पाऊस खेडमध्ये, 42 मिलीमीटर लांजा, 41 मिलीमीटर दापोली तर 40 मिलीमीटर पाऊस राजापूरमध्ये पडला. विदर्भात उद्यापर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलाय. नांदेड, लातूर आणि भंडारा या जिल्ह्यांना आज तर नागपूर, वर्धा आणि कोल्हापूरच्या घाट परिसराला आज आणि उद्या जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. देशात आज गुरुपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. आजच्या दिवशी आपल्या गुरूंचं स्मरण करून त्यांच्याप्रती आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. बौद्ध परंपरेतही गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. वाघांचं संरक्षण, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं जतन केलं जावं, त्यांची संख्या वाढावी तसंच वाघांबद्दल समाजात जागरूकता वाढावी या उद्देशानं आज जगभरात व्याघ्र दिवस साजरा केला जातो. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जंतर मंतरवर आंदोलकांविरोधात बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ. कामकाजात वारंवार अडथळे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळाची मुदतवाढ. राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. आणि चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.